पर सलाब उठेगा। कौन फिर से मेहनत करे दिल लगाने को, दिल तोड़वाने को। अबे कोई तो आवाज देके रोक लो। ये लड़की जो मुर्दा सी आंखें लिए बैठी है बगल में, आज भी अगर बोल दे तो महादेव की कसम वापस आ जाए। आता तो तुम्ही मोनोलॉग बघितला, तो पिक्चरचा पुरा सार दाखवतोय। तो त्यांनी चेंजेस करून टाकला आणि केला कशाने? एआयने। ती एआयची फुटेज मी तुम्हाला शेवटी दाखवतो, पण मला हे समजत नाही की एआयचा सगळ्यात दुरुपयोग इथं होऊ शकतो का? त्यांना दाखवायचं आहे की हॅपी एंडिंग कशी होऊ शकते। मला सांगा, लेखकाला हॅपी एंडिंग दाखवायची असते त्या सीनमध्ये, तर त्याने तेव्हाच दाखवलं असतं। आणि असं पण नाहीये हे लेखकाच्या परवानगीने झालेली, ना रायटरला माहिती आहे ना डायरेक्टरला माहिती आहे। अहो साध्या त्या ऍक्टरला पण माहिती नाही की तो सीन चेंज झाला। पिक्चर रिलीज होतोय, मला त्याचा खूप आनंद झाला की परत एकदा आपल्याला तो कुंदन दिसणार आहे, पण त्यांनी तो शेवटचा सीनच चेंज करून टाकला। सगळीकडेच तुम्ही तुमची हॅपी एंडिंग नाही दाखवू शकत, तो पिक्चर असो किंवा जीवन। आणि अशाच व्हिडिओसाठी पेजला फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की एआयचा दुरुपयोग कसा होऊ शकतो।